एका ब्रेकिंग न्यूज आहे। मविया जागा वाटपातील 2 जागांवरून काँग्रेस नाराज आहे। काँग्रेसचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवा प्रस्ताव गेल्याची माहिती समोर येते। सांगलीच्या बदल्यामध्ये उत्तर मुंबई घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। अदलाबदलीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांची मध्यस्थी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सांगलीची जागा काँग्रेसला ठेवून काँग्रेसच्या वाट्याला आलेली मुंबई उत्तरची जागा शिवसेनेने घ्यावी अशी माहिती मिळते। असा प्रस्ताव काँग्रेसने पाठवल्याची माहिती आहे। तर सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाला विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाला उत्तर मुंबईसाठी तेजस्वी घोसाळकर याचबरोबर विनोद घोसाळकर हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे या जागांची अदलाबदली करावी असा प्रस्ताव काँग्रेसने पाठवल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे, पण त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो कारण मविया जागा वाटपातील 2 जागांवरून नाराज आहे मवियामधील काँग्रेस आणि त्यांनी नवा प्रस्ताव दिला असं कळतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसुळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल? मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तर जाहीर झालाय, पण त्यामध्ये आता बदल होण्याची शक्यता दिसते, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरा आपण पाहू शकतो की महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि उत्तर मुंबई या जागेसाठी वाद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील हे सक्षम उमेदवार असताना सांगलीची जागा शिवसेनेला सुटलेली आहे। चंद्रहार पाटील यांच्या नावाची शिवसेनेकडून घोषणा केलेली आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर उत्तर मुंबईची ही जागा काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे। मात्र या ठिकाणी शिवसेनेकडून विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सूचना असलेल्या तेजस्वी घोसाळकर या 2 सक्षम उमेदवार आहेत। मात्र या ठिकाणी ही जागा काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे। काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी अद्याप काँग्रेस पक्षाचा सक्षम उमेदवार नाही। काँग्रेस पक्षाने तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेस पक्षामध्ये येऊन तिकीट घ्यावे अशी ऑफर दिलेली आहे। मात्र आपल्याला जी काही माहिती समोर येते या माहिती नुसार काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या ठिकाणी कुठेतरी या 2 जागांमध्ये बदल करावी आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये असलेला वाद संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला आणि उत्तर मुंबईची जागा ही ठाकरे गटाने घ्यावी आणि महाविकास आघाडीमधला वाद संपुष्टात आणावा अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाने दिलेल्या या प्रस्तावावर आता शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विशेष अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।